बदलापूर शहर आणि परिसरातील शेतकरी बांधितांना एकत्र घेऊन माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते नंदकिशोर उर्फ रामपातकर यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीची निर्मिती करण्यात आली आहे। सर्व शेतकऱ्यांना 34 ते 40 लाख रुपये गुंठ्यापर्यंत मिळण्याची अपेक्षा आहे। बस आभार मानलं पाहिजे। त्याही स्वतःहून गडकरी साहेबांना पर्सनली जाऊन जेटली साहेबांना पर्सनली जाऊन भेटले व इन्कम टॅक्स जो लागणार होता मोबदल्याबद्दल शेतकऱ्यांना जो मोबदला मिळणार होता त्याचा जो इन्कम टॅक्स लागणार होता तो सर्व माफ करून घेतला। त्याबद्दल त्यांनी पर्सनली जाऊन सर्वांना भेटून लेटर घेतलं त्यांच्याकडनं आणि बजेटमध्ये सुद्धा ते नमूद करायला लावलं का बाबा शेतकऱ्यांना करमुक्त मोबदला देण्यात येईल। त्याबद्दल रामभाऊ पातकर साहेबांचा सर्व शेतकऱ्यांतर्फे मी आभार मानतो। शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरुवात केली होती तो सर्व शेतकऱ्यांनी संपूर्ण म्हणजे तालुक्याच्या शेतकऱ्यांनी उधळून लावला होता आणि आमच्या संघर्षाची म्हणजे जीवनमरणाची लढाई सुरू करण्याची तयारी झाली होती। परंतु तेवढ्यात पातकर साहेबांनी आम्हाला एक केलं की एक वळ पडले आणि सांगितलं की तुम्ही सर्वे करून द्या, शेतकऱ्यांना ज्या जमिनीचा मोबदला तुम्हाला योग्य करा। मी सरकारमध्ये असल्यामुळे मी सरकारी अधिकाऱ्यांशी बोलून हे तुमचा मोबदला तुम्हाला योग्य पद्धतीने मिळून देईल आणि सगळ्या शेतकऱ्यांनी पातकर साहेबांचे ते म्हणणं मान्य करून कुठलाही त्रास नव्हता, पोलीस बंदोबस्तही न घेता तो सर्वे करून दिला आणि त्याबद्दल आम्ही पातकर साहेबांचे कायम ऋणी राहू आणि आहोत आणि राहू। त्यावेळी आम्ही सगळे शेतकरी एकत्र आलेलो, पण तेव्हा आमच्या मागण्या ज्या होत्या त्या योग्य नव्हत्या, कायद्यात बसत नव्हत्या। मग संघर्ष समिती स्थापन झाली आणि त्याला मार्गदर्शन म्हणून रामभाऊ पातकरांचं योगाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं आणि त्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्या आमच्या मागण्या 2013च्या कायद्यात बसवल्या आणि त्या बसवल्यानंतर आता सगळ्या सहकारी यंत्रणांकडून आम्हाला योग्य ते प्रतिसाद मिळत आहेत आणि हे सगळं रामभाऊंच्या मार्गदर्शनामुळे। त्यामुळे संघर्ष समितीतर्फे एक आमच्याकडून सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान की त्यांनी संघर्ष समिती अंबरनाथ आणि बदलापूर तसेच कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना पण आव्हान का त्यांनी संघर्ष समितीचे सदस्य व्हा आणि हा लढा पुढे यशस्वीरित्या न्या। शेतकरी संघर्ष करत आहोत आणि संघर्ष समिती त्यासाठी आम्ही स्थापन केली की सर्व शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आम्हाला रामभाऊ पातकर खूप मदत करत आहेत।